अतिशय मोकळी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये पाणी टाकलं आणि 5-6 सेकंद धुवून घेतलं। जे व्हाईट पाणी येतं ते काढून टाकलं आणि पुन्हा साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकून 2 तास साबुदाण्याला भिजवून घेतलेला आहे। तोपर्यंत इथे पाववाटी शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहे। शेंगदाण्याची सालं काढून थोडंसं जाडसर कूट करून घेतलेलं आहे। साबुदाणा चांगला मोकळा सुद्धा झालेला आहे आणि चांगला भिजलेला सुद्धा आहे। साबुदाण्यामध्येच शेंगदाण्याचं कूट, मीठ मिक्स करून घेतलं। जाड कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता, कापलेली हिरवी मिरची चांगली लाल करून मिक्स केलेला साबुदाणा घातला। चांगलं मिक्स करून वाफ काढून घेतली आणि बघा साबुदाणा चांगला शिजलेला आहे। त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा हाताने चुरून घातला आणि पुन्हा 3-4 मिनिटं साबुदाण्याला मिक्स करून घेतला। आता साबुदाण्यावरती लिंबू पिळून घेतलेला आहे। चांगली मोकळी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा।